है, सरकार उसको तुरंत हटाए या उसको और कहीं लेकर जाए, फर्स्ट पॉइंट पे ले जाए, या और उनको कोई विकल्प दिखता है वहां पे ले जाए। हमें परमिट रूम से उसको टैक्स को हटाना है, क्योंकि इस टैक्स की वजह से परमिट रूम को बड़ी तकलीफ हो रही है। मार्केट के अंदर में असंतुलन की स्थिति पैदा हो गई है। गवर्नमेंट ने जो रेवेन्यू बढ़ा दिया है, ड्यूटी बढ़ा दी है, उसके वजह से रेट बढ़ गए हैं। नंबर 2 का माल मार्केट में बहुत आ रहा है। लोग वाइन शॉप से लेके जगह जगह पे पी रहे हैं। लॉ एंड ऑर्डर की प्रॉब्लम क्रिएट हो रही है। आगे चल के क्या क्या होगा वो सरकार ही जानेगी। कोई बड़ा हादसा होता है तो उसके लिए जिम्मेदार सरकार रहेगी। इसलिए सरकार ने समय रहते हुए सचेत हो जाना चाहिए। इसलिए हम लोग विदर्भ रेस्टोरेंट परमिट रूम एसोसिएशन के तहत सरकार को एक निवेदन देंगे। निवेदन देने के बाद में 10 दिन का सरकार को टाइम देंगे। 10 दिन के अंदर में सरकार यदि उस निवेदन के ऊपर में कुछ निर्णय नहीं लेती है तो हमको पूरे महाराष्ट्र के परमिट रूम बंद करना होगा। हम उस जगह पे आ जाएंगे। आपने कहा कि विदर्भ में जैसे किसान आत्महत्या हो रही है, उस टाइप से अगर आप पर भी वेट लागू नियम कर दिया गया तो आने वाले दिनों में आप पर भी इस तरह की नौबत आ सकती है। आज के डेट की हालत ऐसी है कि शहर वाला तो भी थोड़ा सा बच जाएगा, लेकिन ग्रामीण भाग के अंदर में जिन्होंने काश्तकार लोगों ने खेती नहीं होती थी, उन्होंने अपना लड़का शहर में नहीं जाना चाहिए इसलिए अपनी खेती बेची और वो सरकार खेती बेचकर उस लड़के को काम पे लगाया। क्योंकि एक तरफ सरकार रोजगार देती नहीं है, नौकरी मिलती नहीं है, लड़का मेरे पास में रहना चाहिए, इसलिए उस काश्तकार ने हमारी खेती बेची और वहां पे रेस्टोरेंट खोला। रेस्टोरेंट का धंधा बढ़ना चाहिए इसलिए उन्होंने परमिट रूम खोला। अब परमिट रूम के अंदर में यदि सरकार ने इतना बड़ा टैक्स पर लगा दिया है और रेट बढ़ गए तो ग्रामीण की हालत ऐसी है कि सरकार यदि वैट टैक्स दूर नहीं करती है तो वो दिन दूर नहीं है कि काश्तकारों के जैसे परमिट रूम वाले भी की हत्या होगी, वो भी लोग फांसी पे चढ़ेंगे। सरकार लाइसेंस बढ़ाने वाली है ऐसा उन्होंने डिक्लेयर किया है, लेकिन अभी तक उसके ऊपर में कोई निर्णय नहीं हुआ है, क्योंकि बीच में कुछ विधानसभा में उसके ऊपर में चर्चाएं हुई थी। वो जहां के वहां रुक गया है लाइसेंस की स्थिति। जब भी सरकार देगी तो ओपनली सरकार ने लाइसेंस देना चाहिए। उनको रेवेन्यू चाहिए तो सरकार ओपनली लाइसेंस दे। फैक्ट्री वाले को क्यों लाइसेंस दे, ओपनली लाइसेंस दे। जिसको जो ज्यादा कीमत देगा उसको लाइसेंस देना चाहिए। यही हमारी ये उसका संचालक पार्थ पवार को बना रहे हैं, ऐसा भी कुछ नहीं, ऐसी हमको तो जानकारी नहीं भैया, क्योंकि नहीं जानकारी ये सब चीजें पार्थ पवार जी और ये क्या है हम लोगों को नहीं, क्योंकि जो भी चीजें आती है सरकार के तरफ से आती है और सरकार जो पॉलिसी डिक्लेअर करती है उसमें ट्रांसपेरेंसी होना ही चाहिए। वही हम लोग मांग कर रहे हैं। नितीन मोहोळ, माजी पोलीस अधिकारी आणि मी अमरावती जिल्हा परमिट असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि माझे 2 बार अमरावतीमध्ये आहेत आणि इतक्या संकटामध्ये माझ्या अमरावती जिल्ह्यातले बार आहेत की 24 बार यावर्षी रिन्यू झाले नाही आणि पुढच्या याच्यामध्ये आणखी कमीत कमी 50 ते 60 बार रिन्यूअल होणार नाही याची 100% गॅरंटी याच्यासाठी देतो की त्यामध्ये माझे 2 बार असणार आहेत। मी पण नाही रिन्यू करणार, कारण शेवटी दात करून कोणाचा पोट भरत नाही। लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट पॉलिसी बनवते ना त्या चुकीच्या पॉलिसी आहेत आणि माझं एलिगेशन राहील। समजा एखादी मोठी केस देव करो न हो, परंतु त्याच्यामध्ये गेले कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सेक्रेटरी आणि ज्यांनी या पॉलिसी बनवल्या आणि अनधिकृत दारू, देशी दारू, गावठी दारू यांना बढ़ावा देत आहेत। आज देशी दारूचा सेल 20% वाढलेला आहे। त्याच्या लेवल डाऊन त्याच्यामध्ये ती पांढऱ्या रंगाची बाटली असते, त्याच्यामध्ये काही ज्याला इथेनॉल स्पिरिट आणि मिथेल स्पिरिट वापरून ते गेले आणि उद्या जर कोणाची मोठ्या दुर्घटना झाली त्याला पूर्णपणे हे सरकार जबाबदार राहील असा मी आरोप करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही पॉलिसी केल्या, आता MMLR म्हणजे महाराष्ट्र मेड फॉरेन लिकर, याच्यासाठी त्यांनी काय केलं की ज्या स्वस्त दारू होत्या 150-150 रुपये क्वार्टरच्या, म्हणजे आम्ही निफ्टबद्दल बोलतो कारण तो सेल आमचा जास्त आहे, त्याच्यात तुम्ही 50% वाढवलं आणि मोठ्या दारू फक्त 10 रुपये वाढवले, 2% 1% वाढवलं, कारण त्यांना महाराष्ट्र मेड फॉरेन लिकर आणायची आहे। आणि त्या महाराष्ट्र मेड फॉरेन लिकर हे मी आजचा भविष्य सांगतो की ह्या सर्व फॅक्टरी, हा शुगर फॅक्टरी जे मोलॅसिस पासून दारू बनवतात, जे देशी दारू बनवतात, बॉबी झाले, हे झाले, इव्हन अजितदादा पवार मग तुम्ही बोलला पवार साहेबांची सुद्धा 5 लाख केसेस दर महिन्याला बनवणारी फॅक्टरी आहे। त्यांनाच हे लायसन्स मिळणार हे मी आज लिहून देतो आणि जर चुकीचं असेल तर मला सांगा। आणि त्यांनाच हे परमिट देणार होते जे आता 338 पत्रकारांच्या माध्यमातून त्याला रोख बसला अधिवेशनामध्ये
त्याचा चर्चा झाली आणि सरकार माघारी आलं. आणि माझं म्हणणं होतं की तुम्ही 338 लायसन्स का देताय? टू प्रमोट युअर ब्रँड, म्हणजे तुमचा ब्रँड प्रमोट करण्यासाठी देता ना. मग तुम्ही वाय यू आर अलाउइंग की अदर ब्रँड टू, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये सगळे ब्रँड कसे काय ठेवता? तुम्हाला ते वाईन शॉप तुम्ही परमिट देता ना, मग तुमच्या ब्रँडसाठी द्या ना फक्त. मग तुम्ही तिथे RS पण ठेवाल, जॉनी वॉकर पण ठेवाल, तुम्ही तिथे शिवाजी रिगर पण ठेवाल, हे कसं? म्हणजे इथे काहीतरी बदमाशी आहे. आणि तुम्ही जसं सिसोदियाला आणि अरविंद केजरीवालला सरकारचं नुकसान केलं म्हणून आत्महत्या टाकलं, तर मग आम्ही काय नाही असा आरोप करावा उद्या? म्हणजे ह्या तुम्ही पॉलिसी ज्या करताय, महाराष्ट्र मेड फॉरेन लिकर, ज्याची किंमत सर्क्युलर आलाय 148 पेक्षा जास्त नको. म्हणजे तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये येणाऱ्या 150 160च्या दारू डायरेक्ट 250 नेऊन टाकल्या, 300 नेऊन टाकल्या. म्हणजे तुम्हाला आता रान मोकळं झालं, तुम्हाला मैदान मोकळं झालं आणि तुम्ही आता त्यावर बॅटिंग कराल. आम्ही देऊ तुम्हाला बॅटिंग करायला, आम्ही महाराष्ट्र मेड फॉरेन लिकर ठेवू, पण तुम्ही आमचा व्हॅट तर कमी करा. मग त्याच्यासाठी तरी व्हॅट कमी करा. कुठेतरी पॉलिसी करताना राजू जयस्वाल आहे किंवा मुंबईचे आमचे एवढे मोठमोठे आहार संघटना, आमची हॉटेल फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशन, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना तर बोला. तुम्ही काही बोलत नाही. तुम्ही तिथे 5 IAS ऑफिसर AC केबिन मध्ये बसून पॉलिसी बनवता. जेव्हा आम्ही 25,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू तुम्हाला देतोय, 15 लाख प्रत्यक्ष, 10 लाख अप्रत्यक्ष रोजगार तुम्हाला आम्ही देतोय, आमचा काही विचार करता. तुम्ही 1 रुपयाला एका लोकांची तुम्ही भरती करू शकत नाही. गेल्या 4 वर्षात तुम्ही पोलिसमध्ये भरत्या करू शकले नाही, शिपाई भरू शकत नाही. आणि तिथे आम्ही बिचारे लोकांना नोकऱ्या देतो. हे जे आज तुम्ही हॉटेलमध्ये बघताय, या वेटर लोकांना आम्ही नोकऱ्या देतो, गव्हर्नमेंटने नाही नोकऱ्या दिलेल्या आहे. मग त्यांचा तुम्ही विचार करत नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. भले आमचा धंदा जरी दारूचा धंदा असला, मग आमचा धंदा बंद करायचा आणि तुम्हाला मग त्या सगळ्यांच्या शुगर फॅक्टरीच्या सगळ्यांच्या दारूचा धंदा बंद करा. निजाम मल्ल्याला पण आत्म टाका, त्यांना सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्रातून दारू बंद करा. अरे तुम्ही नॉनसेन्स नाही का? हा प्रकार नॉनसेन्स आहे. धन्यवाद.